उन्हाळा आला, शेतकऱ्यांना पीक विमा कधी मिळणार? आणखी किती दिवस शेतकऱ्यांनी पाहायची आहे वाट? वेळीच पैसे न मिळाल्याने शेतकऱ्यांची अडचण। पीक विम्यासाठी 9 लाख शेतकरी पात्र, शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर। खरीप 2024 मध्ये 17,14,000 शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता। अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे नुकसान झाल्याने जिल्ह्यातील 9,81,000 शेतकरी अग्रिमसाठी पात्र आहेत। यामध्ये व्यापक आपत्ती या प्रकारात 6,78,000 तर वैयक्तिक या प्रकारात 3 लाख शेतकरी आहेत आणि या शेतकऱ्यांना अग्रिम मिळणार। आता शेतकरी मित्रांनो, पूर्ण विमा शेतकऱ्यांना कधी मिळणार? तर पीक विमा अग्रिम मिळवण्यात जवळपास 6 महिन्यांचा विलंब झाला होता, त्यामुळे शेतकऱ्यांना पूर्ण रक्कम मिळण्यास विलंब लागू शकतो। राज्य शासनाचा 750 कोटी रुपयांचा हप्ता AIC कडे जमा झाल्याचे सांगण्यात येत आहे, परंतु आजपर्यंत अग्रिम वाटपांच्या कोणत्याही हालचाली दिसून आल्या नाहीत, त्यामुळे आणखी विलंब लागतो की काय अशी शंका निर्माण झाली आहे। पीक विम्याबद्दलची संपूर्ण अपडेट बीड जिल्ह्यातील आहे। लाडक्या बहिणींच्या अनुदानाला कात्री, म्हणजेच की शासनाने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे। याच दरम्यान दर महिन्याला महिलांच्या बँक खात्यात 1,500 रुपये जमा होतात। बहुतांश महिला शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक कर्ज घेतलेले आहेत। महिलांच्या खात्यात जमा झालेली अनुदानाची रक्कम कर्जापोटी बँका वसुली करीत आहेत। तशा तक्रारी जिल्हा अग्रणी बँकेकडे प्राप्त झाले असल्याचे सांगण्यात येत आहे। कर्जाच्या जाळ्यात शेतकरी, कर्जमाफींची बोंब। जिल्ह्यातील 48,000 शेतकऱ्यांवर कोटींच्या कर्जांचा वाढला आहे डोंगर। अपडेट आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील। उन्हाळी भुईमुगावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव, उत्पादन घटणार। नाशिक जिल्ह्यामध्ये सुमारे 2100 हेक्टर क्षेत्रावर लागवडींचा कृषी विभागाचा अंदाज। पीक विमा कंपनीने 346 कोटी रुपये कमावले, शेतकऱ्यांच्या हाती मात्र 250 कोटी टेकविले। अपडेट आहे धाराशिव जिल्ह्यातील। लाडक्या बहिणींच्या खात्यात फेब्रुवारी मार्च दोन्ही महिन्याचे मिळून एकूण 3,000 रुपये जमा करण्यात आले। महिला दिनी मिळाला होता फेब्रुवारीचा पहिला हप्ता आणि आता मागील 2 दिवसात 1,500 रुपये जमा झाले। असे एकूण फेब्रुवारी मार्च महिन्याचे 3,000 रुपये महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत। कांदा काढणीच्या मजुरीत वाढ झाली आणि बाजारात भाव पडले। सध्या चांगल्या गावठी कांद्याला 20 ते 25 रुपये किलो असा भाव मिळत आहे। आठवडाभरापूर्वी कांद्याला 30 ते 35 रुपये भाव मिळत होता। भाव कमी झाल्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे। खाद्यतेलाला तेजी, सोयाबीनची माती दर आला 4,000 रुपयांच्या खाली। खाद्यतेलाची उसळी घेऊनही शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच। बदनापूरचे हमीभाव कापूस खरेदी केंद्र राज्यामध्ये प्रथम 5 महिन्यात तालुक्यातील 1,20,713 क्विंटल कापसांची खरेदी करण्यात आली। अपडेट आहे जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील अपडेट। विम्याचे 250 कोटी येत्या 15 दिवसातच शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा होणार। अपडेट आहे धाराशिव जिल्ह्यातील। अन्यथा शासकीय योजनेचा लाभ विसरा, फार्मर ID काढण्याचे आवाहन। शेतकरी मित्रांनो, फार्मर ID नसेल तर शासनाचे अनुदान विसरा आता। यामध्ये पीक विमा, PM किसान, नमो शेतकरी योजना, पीक कर्ज, इतर शासकीय अनुदानाचा लाभ मिळणार नाही। त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी फार्मर ID काढून घ्यावा असे आवाहन करण्यात आले। यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करताना आधार कार्ड, मोबाईल नंबर, आधारला संलग्न असणारा मोबाईल क्रमांक, बँक खात्यांशी लिंक असावा, 712 नमुना नंबर 8 असणे आवश्यक आहे। शेतकरी मित्रांनो, फार्मर ID जर तुम्ही काढली नाही तर PM किसानचा पुढील हप्ता देखील तुम्हाला मिळणार नाही। विहिरीला मिळणार 4 लाख रुपये अनुदान, अनुसूचित जाती जमातीतील शेतकऱ्यांसाठी योजना। यापूर्वी मिळत होते 2.5 लाख रुपये अनुदान, आता विहिरीला 4 लाख रुपये अनुदान करण्यात आले आहे। उन्हाळी भुईमुगाची मुळे सडली आहेत, खोडावरची बुरशी कशी रोखणार? उन्हाळी हंगामातील भुईमुगाची लागवड वाढली, यंदा क्षेत्रात झाली आहे कमी वाढ। बाजारात सोयाबीनचे दर गडगडले, हमीभावापेक्षा 1200 रुपयांनी कमी। भावांतर योजना ठरली, निवडणुकीतील घोषणापुरतीच 6 महिन्यानंतरही लाभ मिळेना। हमीभाव 4,892 रुपये असताना सोयाबीनला सध्या
3,626 रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे। 8 तासांऐवजी 12 तास विद्युत पुरवठा करावा, शेतकऱ्यांची मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा। अपडेट भंडारा जिल्ह्यातील शेतातील पीक काढल्यावर काडी लावू नका, प्रदूषणात होत आहे वाढ, कारवाई होत नसल्याने धुरे पेटविण्याचे प्रकार वाढले आहेत। पक्ष्यांना फरसाण आणि पाव खाऊ घालणारा तो जाळ्यात अडकणार, स्थलांतरित स्थानिक रहिवासी पक्ष्यांचा मोठा अधिवास, संरक्षणाचे आवाहन। महिला दिनी 1,500 रुपये, मार्च महिन्यांची रक्कम देखील खात्यावर, लाडक्या बहिणींची होळी आनंदात, अर्थसहाय्यामुळे गरीब गरजू महिलांना मिळत आहे दिलासा। सोने चांदी चकाकली, मार्च नंतर आणखीन वाढ, जागतिक धोरणाचा दरवाढीवर परिणाम। या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवर बघू शकतात सोने आणि चांदीचे आजचे भाव। पीएम किसानचा लाभ घेण्यासाठी ही नोंदणी आवश्यक आहे, अन्यथा येणार नाहीत पैसे। नवीन नियम म्हणजेच की राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी शेतकरी ओळखपत्र सक्तीचे केले आहेत आणि हे ओळखपत्र कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या ॲग्रिस्टेक उपक्रमाचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि या डिजिटल ओळखपत्रामुळे शेतकऱ्यांना थेट सरकारी योजना, कृषी कर्ज, अनुदान आणि इतर कृषी विषयक सुविधा सहज उपलब्ध होणार आहेत। आता पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ही नोंदणी करणे आवश्यक आहे, अन्यथा शेतकऱ्यांना 2,000 रुपयांचा लाभ घेता येणार नाही। राज्य शासनाच्या 2023 आणि 2024 या 2 वर्षांच्या काळात 1 रुपयामध्ये पीक विमा योजनेत जवळपास 7,15,911 बोगस अर्जदार सापडले आहेत। त्यामुळे या बोगस अर्जदारांपोटी विमा कंपनीला द्यावा लागणारा जवळपास 800 कोटी इतका निधी वाचला असला तरी यापुढे असे प्रकार घडू नयेत यासाठी राज्य सरकार कठोर उपाययोजना आखण्याच्या तयारीमध्ये आहेत। बोगस पीक विमा अर्जदारांना यापुढे आळा घालण्यासाठी त्यांना 5 वर्ष सरकारी लाभ दिला जाऊ नयेत। केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान योजना आणि राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान योजना या योजनेतून देखील शेतकऱ्यांना कायम स्वरूपी वगळणे जाण्यासारख्याच्या कठोर उपाययोजना कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीने राज्य सरकारला केले आहेत। महाराष्ट्राचा नवीन अर्थसंकल्प सादर झाला असून यात 2100 रुपयांचे अनुदान देण्याचा विचार सुरू असल्याचे समजते। राज्य सरकारकडून लाडक्या बहिणींना 2100 रुपयांच्या अनुदानाचा विचार सुरूच आहे। निवडणुकीत दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी 5 वर्षे आहेत असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले। मात्र आर्थिक शिस्त पाळून निर्णय घ्यावा लागेल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले। निश्चितच लाडक्या बहिणींसाठी ही एक आनंदाची बातमी आहे। राज्यात घरकुल बांधणाऱ्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी। घरकुल बांधणाऱ्या लाखो लोकांना राज्य सरकारने 5 ब्रास मोफत वाळू देण्याचा निर्णय घेतला आणि या निर्णयाची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे। गेल्या 5 महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या जिल्ह्यातील 54,050 शेतकऱ्यांचे 51.71 कोटींचे अनुदान 31 मार्च अखेर खात्यावर जमा होणार आहेत। त्यासाठी नुकतेच शासनाने 153 कोटी रुपये दूध अनुदानासाठी दुग्ध विकास विभागाला उपलब्ध केले आहेत। त्यामुळे हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे।